नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये मी तुमचं सहर्ष स्वागत करीत आहे. तर तुमच्यासाठी एका महत्त्वपूर्ण विषयात व्हिडिओ घेऊन आलो आहे, तो म्हणजे महाराष्ट्र शासनाच्या वन विभागामध्ये जी वनरक्षक पदाकरताची भरती प्रक्रिया 2023ची आहे. तर त्याच्या संदर्भात एक महत्त्वपूर्ण माहिती आहे, ती म्हणजे वेटिंग लिस्ट ह्या क्लिअर झालेल्या आहेत. तर वेटिंगमधल्या विद्यार्थ्यांना काय केलं की त्यांनी कॉल केलेले आहे. तर सगळ्यांसाठीच वेटिंग लिस्टमध्ये हे केलेलं आहे. बघा, आता सगळ्या विभागामध्ये त्यांनी बोलवलेलं आहे. म्हणजे तुम्ही बघा की इथं चंद्रपूरसाठी बघू शकता, इथं ही न्यू आहे ही यादी. ओके, ही न्यू यादी आहे. आणि याच्यामध्ये जर पाहिलं तुम्ही, त्यांनी पूर्ण टाइमटेबलच दिलेला आहे हा. तर चंद्रपूरसाठी 122 पदांकरता पदभरती झाली होती. आणि त्याच्यानंतर जर बघितलं तर 111 पदं ही बिगर अनुसूचित क्षेत्र म्हणजे पेसा क्षेत्राची होती, आणि 11 ही अनुसूचित क्षेत्र म्हणजे पेसा क्षेत्राची होती. आता याच्यामध्ये जर पाहिलं तुम्ही तर हे प्रवर्ग जे आहे म्हणजे पेशा क्षेत्रातील उमेदवाराला काय केलं की तात्पुरती निवड यादी देण्यात येत आहे. तर याच्यामध्ये बघा, तर तुम्ही हे विद्यार्थी आहेत जे की पेशा क्षेत्रामध्ये 5+6+1 7 आहे. आणि वेटिंग लिस्टमध्ये हे विद्यार्थी आहेत, तिथे बघू शकता की 4 विद्यार्थी वेटिंगमध्ये आहेत. त्याच्यानंतर महिलांच्या बाबत 3 विद्यार्थी सिलेक्ट आहेत आणि वेटिंग लिस्टमध्ये 3 विद्यार्थी आहेत ते. त्याच्यानंतर इथं बघा प्रकल्पग्रस्तासाठी 1 आहे. हे सगळे पेशांची यादी आहे. ठीक आहे. आणि याचीच काय केलं आहे की यांचीच टाईम वॉकिंगचंही दिलेलं आहे. गडचिरोलीसाठी परत दिलेलं आहे हे गडचिरोलीसाठी. आता गडचिरोलीमध्ये जर पाहिलं तुम्ही तर इथं पेसा चित्राची निवडची यादी प्रसिद्ध करण्यात आलेली आहे आता इथे गडचिरोलीमध्ये. तर टोटल जर पाहिलं तुम्ही, आता ही यादी नमस्कार विद्यार्थी मित्रांनो. तर माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये मी तुमचं सहर्ष स्वागत करीत आहे. तर तुमच्यासाठी एका महत्त्वपूर्ण विषयावरती व्हिडिओ घेऊन आलो आहे, तो म्हणजे महाराष्ट्र शासनाच्या वन विभागामध्ये वनरक्षक पदाकरताची भरती प्रक्रिया 2023ची आहे. त्याची वेटिंग लिस्ट क्लिअर व्हायला सुरुवात झालेली आहे. तर त्याच्या संदर्भात हा व्हिडिओ आहे, त्याच्यामध्ये मी तुम्हाला सगळं सांगणार आहे की कोणत्या कोणत्या विभागातली वेटिंग यांनी क्लिअर केलेली आहे. तर तुम्ही जर बघा तर इथं मेन पेज आहे महाफॉरेस्टच्या मेन पेजवर गेला तर तुम्ही भरती प्रक्रिया तुम्हाला इथं दिसून जाईल. ओके, भरती प्रक्रिया इथे दिसून जाईल. तर इथं ही आहे. आणि त्याच्यानंतर इथं ॲक्च्युली तुम्ही 4 तारखेचं इथं बघू शकता. तर हे वेटिंग लिस्ट हे नागपूर सर्कलसाठी दिलेलं आहे, ज्याच्यामध्ये गैरहजर आणि प्रतीक्षा सूचीतील उमेदवारांना काय केलं की परत बोलवण्यात आलेलं आहे नागपूर सर्कलसाठी. त्याच्यानंतरनं याच्यासाठी बोलवलेलं आहे. बाकीचे विभागही बघूयात आपण आता. तर बघा, इथं हे नवीन ही यादी आहे. आता ही पेसा क्षेत्राची नावे ती यादी दिलेली आहे का, पेसा क्षेत्राची दिलेलं आहे. आणि त्याच्यानंतर ना ही जी आहे, ओके, ही जी आहे ती आहे बाकीच्या क्षेत्रांसाठी. तर इथं वेटिंग लिस्टसाठी ही यादी दिलेली आहे. वेटिंग लिस्टसाठी हे कोरिजिनम हे वेटिंग लिस्ट दिलेली आहे इथे. आत्ताचीच आहे का बघू द्या, मग सुधारित यादी दिलेली आहे यांनी. तर हे वेटिंग लिस्टवाले विद्यार्थी आहेत. त्याच्यानंतर ना नागपूरसाठी वेटिंग लिस्ट दाखवतो तुम्हाला मी. हे नागपूरसाठीच आहे. नागपूर आहे हे. इथे तुम्ही बघू शकता नागपूरसाठी ही यादी दिलेली आहे. तर याच्यामध्ये जर पाहिलं तुम्ही तर या विद्यार्थ्यांची वॉकिंग होणार आहे. आणि या विद्यार्थ्यांना आता बघा की हे विद्यार्थी आहेत ज्यांना सिलेक्शन झालेलं आहे. त्याच्यामध्ये पल्लवी लिलहारे आहेत, रोहिणी हाटझाडे आहेत. त्याच्यानंतर हे विद्यार्थी टोटल विद्यार्थी 11 विद्यार्थी आहेत. 12-13 सॉरी, हे 20 विद्यार्थ्यांची यादी आहे. तर यांच्या याच्यानुसार ओके, सगळी डिटेल दिलेली आहे, त्यांचे फोन नंबर सगळी माहिती यांनी काय केली की ही वेटिंग लिस्टची विद्यार्थ्यांची दिलेली आहे. कोणत्या कॅटेगरीनुसार होतं, ओपन फिमेलमध्ये 2 विद्यार्थी झालेले आहेत. त्याच्यानंतर ओपन जनरलमध्ये इथं स्वप्नील इंगळे झालेले आहेत. SC जनरलमध्ये 2 विद्यार्थी आहेत, ते बघू शकता. एक्स सर्व्हिसमॅनमध्ये तुम्ही बघू शकता इथे विद्यार्थी आहे. ST प्रोजेक्ट अफेक्टेड, त्याच्यानंतर NTB जनरलसाठी, OBC फिमेलसाठी आहे, OBC स्पोर्टमन, त्याच्यानंतर OBC जनरलसाठी, त्याच्यानंतरनं EWS प्रोजेक्ट अफेक्टेडसाठी. तर ही अशी ही यादी आहे 20 पदांकरिता. आणि या विद्यार्थ्यांची जर बघितलं तुम्ही तर वॉकिंग होणार आहे. लक्षात घ्या की वॉकिंग होणार आहे. तर या उमेदवारांना 9 तारखेला काय केलं की वॉकिंग इथं होणार आहे. त्याच्यानंतरनं त्यांना काय करायचं आहे की जे मेन ऑफिस आहे त्यांना काय करायचं तिथे जायचं आहे. आता बाकीच्याही क्षेत्रासाठी जे आलेले आहेत, पण ती त्यांनी इथं वेबसाईटवरती याद्या टाकलेल्या नाहीत, लक्षात घ्या.
वेबसाईटवरती ती यादी टाकलेली नाहीत. बाकीच्यांना विद्यार्थ्यांना मेल आलेले आहेत त्याचे. मेल आलेले आहेत, मला विद्यार्थ्यांचे फोनही आले होते सिलेक्शन झाल्याबद्दलचे. तर इथं त्यांनी हे केलं नाही, पण त्यांना पर्सनल विद्यार्थ्यांना त्याचे मेल आलेले आहेत. तर ते तुम्ही काय करू शकता, बघू शकता. त्याच्यात त्या विद्यार्थ्यांचे हे दिलेले आहेत, नावं दिलेली आहेत. तर ही माहिती होती. तर अशाच महत्त्वपूर्ण माहितीसाठी माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओ लाईक करा आणि माहिती मित्रांसोबत शेअर करा. धन्यवाद.